पनवेल महानगर पालिका ने 650 करोड़ के विभिन्न विकास कार्यों का भूमि पूजन। पुण्य श्लोक अहिल्या देवी होलकर ऑडिटोरियम अमृत योजना के तहत सीवरेज एवं मल शोधन केंद्र, जल तालाब एवं सड़कों का भूमि पूजन रहा शामिल। पनवेल महानगर पालिका क्षेत्र में विभिन्न विकास कार्यों का भूमि पूजन राज्य के उद्योग मंत्री और रायगढ़ के पालक मंत्री उदय सामंत द्वारा कलम्बोली में किया गया। इस समारोह की अध्यक्षता राज्य के लोक निर्माण मंत्री रविंद्र चौहान ने की। महिला एवं बाल विकास राज्य मंत्री अदिति तटकरे, सांसद श्रीरंग बारने, विधायक प्रशांत ठाकुर, विधायक गोपीचंद पड़लकर, विधायक महेश बाल्दी, पूर्व मंत्री राम सिंधे, पूर्व सभागृह नेता परेश ठाकुर, पूर्व नगर सेवक उपस्थित रहे। इस मौके पर पनवेल महानगर पालिका के आयुक्त गणेश देशमुख विकास कार्यों की रूपरेखा को बयां किया। महानगर पालिकेचे माजी पदाधिकारी, नगरसेवक, उपस्थित जनसमुदाय, बंधू भगिनींनो, सर, पनवेल महानगरपालिकेची स्थापना 1 ऑक्टोबर 2016ला झाली। स्थापना झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं आव्हान होतं की महापालिकेची 55% क्षेत्र हे महापालिकेच्या अखत्यारीत आहे आणि 45% क्षेत्राचं नियोजन प्राधिकरण, सिडको, MMRDA, MSRDC अशा प्रकारचे विविध पार्ट्स आहेत, जेणेकरून 100% नियोजन महापालिकेकडे नाही। यासाठी सततची मागणी करून सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांनी 10 मार्च 2023ला या शहरातील सर्व इन्फ्रास्ट्रक्चर, त्यामध्ये रस्ते, फुटपाथ, ब्रिज, हे सर्व युटिलिटीज जे आहेत, पब्लिक अम्युनिटीज, ह्या महापालिकेच्या ताब्यात सिडको प्रशासनाकडून मिळाल्या। आणि आज मला या ठिकाणी सांगताना आनंद होतो की गेल्या 10 ते 11 महिन्याच्या काळात आम्ही खारघर, कळंबोली, पनवेल या रस्त्याच्या प्रमुख रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरणाचा शुभारंभ आज सन्माननीय मंत्री महोदयांच्या शुभ हस्ते ठेवलेला आहे। हे करत असताना राज्य शासनाने एक विशेष निधी देऊन महापालिकेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भवनच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिला। आज या सर्व जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये नुकतीच पूजा आणि उधळ मारून आपण भूमिपूजन केलेलं आहे। सन्माननीय मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये आपण शिलाफलकाचं सुद्धा अनावरण आता थोड्याच वेळात भूमिपूजन नंतर करणार आहोत। सर, ह्या प्रवासामध्ये महानगरपालिकेच्या मला सांगताना आनंद होतो की राज्य शासन जर खंबीरपणे महानगरपालिकेच्या पाठीमागे उभं राहिलं नसतं तर आज हे कुठल्याही प्रकारचं विकास काम आपल्याला करता आलं नसतं। या महापालिकेला GSTचं अनुदान सर आम्हाला प्राप्त होत नव्हतं। राज्यातल्या सर्व महापालिकांना GST अनुदान मिळत होतं, पनवेल महापालिकेला मिळत नव्हतं। आणि मग यासाठी या शहराचे लोकप्रिय आमदार श्री प्रशांत ठाकूर साहेब आणि त्यांचे मित्र श्री आमदार बाल्दी साहेब, दोघांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर मग आम्हाला सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आताचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा या आदरणीय महोदयांच्या मान्यतेनंतर या महापालिकेला आता GSTचं भरीव अनुदान सुरू झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने ही महापालिका आता नावारूपाला येणारी आणि आलेली अशी महापालिका आहे। म्हणूनच आम्ही विविध विकास कामं आज या ठिकाणी घेऊ शकतो। दुसरं, राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या बऱ्याच योजना राज्यातील विविध शहरांसाठी लागू आहेत। पनवेल शहराचा समावेश अमृत शहरांमध्ये होतो। अमृत 2 या योजनेअंतर्गत पनवेल महापालिकेला भरीव निधी केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने दिलेला आहे। यासाठी मी सन्माननीय पालकमंत्री महोदय यांनी जो सततचा पाठपुरावा आमच्या विनंतीनुसार राज्य शासनाकडे केला, त्यामुळं अमृत योजनेअंतर्गत जो काही आम्हाला निधी मिळतो याच्यात 33% निधी राज्याकडून मिळतो, ज्यासाठी पालकमंत्री महोदयांचं सहकार्य, मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभलेलं आहे। हा निधी केंद्रातून सुद्धा मिळणं गरजेचं आहे, कारण अमृत योजनेअंतर्गत जी काही विकास कामं होतात ही कामं केंद्र सरकार मंजूर करतं। त्यासाठी खासदार बारणे साहेबांचा पाठपुरावा, त्यांची मदत प्रशासनाला वेळोवेळी झालेली आहे। अहिल्या देवी होलकर भवन का भूमि पूजन उद्योग मंत्री उदय सामंत के हाथों डिजिटल तरीके से किया गया। इस मौके पर उदय सामंत ने कहा कि 5 स्टार होटल के साथ देश का सबसे बड़ा कौशल प्रशिक्षण केंद्र कलम्बोली में बने, जिसके लिए राज्य सरकार 1700 करोड़ रुपए का निवेश करेगी। आदरणीय रविंद्र चव्हाण साहेब, आदरणीय मंत्री अदितीताई, लोकप्रिय खासदार श्रीरंगजी बारणे, लोकप्रिय आमदार आदरणीय प्रशांत ठाकूर, महेशजी बाल्दी, व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय प्रकाशजी, रमेशजी,
राम शिंदेसाहेब, आमचे आयुक्त गणेशजी देशमुख, व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, खासदार साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली या 610 कोटी रुपयाच्या कामांचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी पार पडतोय। आयुक्त साहेबांनी मगाशी सांगितलं की प्रशासक देखील ते आहे, तसं की कायमस्वरूपी असंच राहावं, म्हणजे स्थायी समिती नाही, जनरल बॉडी नाही, नगरसेवक नाही, महापौर नाही, सर्व जे काय ते सगळं आयुक्तच, आयुक्त आणि आयुक्त पार्टी, अशा पद्धतीची भूमिका आज प्रत्येक महानगरपालिकेमध्ये सुरू आहे। पण गणेशजी, महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही प्रामाणिकपणानं काम करताय, लोकांपर्यंत लोकप्रतिनिधींनी सांगितलेला विचार, विकास कामं पोचवताय, हे शासनाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे। ते म्हणाले की रवींद्र चव्हाण साहेबांनी निधी उपलब्ध करून दिला, आदितीताईंनी निधी उपलब्ध करून दिला आणि उदय सामंतांनी करून द्यावा। कदाचित त्यांचा एखादा कागद इकडे तिकडे झाला असेल म्हणून जरा फक्त सांगतो, मागच्या वर्षी पनवेल महानगरपालिकेला DPCतून 16 कोटी रुपये दिले, यावर्षी 26 कोटी रुपये दिले आणि पुढच्या वर्षी 36 कोटी रुपये आपल्याला मिळणार आहेत, याची नोंद देखील गणेश देशमुखांनी घेतली पाहिजे। आणि अजून एक आनंदाची बातमी प्रशांतजी तुम्हाला आणि विशेषतः पनवेलवासियांना सांगतो की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मी आज उद्योगमंत्री म्हणून या राज्यामध्ये काम करतोय, परंतु देशातलं सगळ्यात मोठं ट्रेनिंग सेंटर, महेशजी, देशातला, जबाबदारीनं सांगतोय, देशातलं सगळ्यात मोठं ट्रेनिंग सेंटर विथ 5 स्टार हॉटेल जर MIDC मार्फत 1700 कोटी रुपये खर्च करून कुठं होत असेल तर ते कळंबवलीमध्ये होतं आहे आणि तुमच्या ह्या संपूर्ण परिसरामध्ये होतं आहे। त्याच्यामुळं आता बघा, मी दिलेलं किती पटीनं जास्त आहे आणि बाकीच्यांनी किती पटी, महेशजी हिशोब सगळ्यात जास्त चांगला तुम्ही करू शकता म्हणून तुम्हाला सांगितलं। पण आज विकासाची कामं करत असताना एकनाथ शिंदेसाहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील, आम्ही सगळेच मंत्रिमंडळामध्ये काम करणारे मंत्री असू, हे अतिशय सकारात्मक दृष्ट्या काम करतोय आणि महाराष्ट्राला न्याय देण्याची भूमिका घेतोय। आज खरं तर आम्हाला उशीर झाला हे आम्हाला मान्य आहे, त्याबद्दल मी दिलगिरी देखील व्यक्त करतो। पण पूर्वीचे जर सत्ताधीश असते तर त्यांनी फेसबुक लाईव्हवरनं जे उद्घाटन केलं असतं किंवा भूमिपूजन केलं असतं, निदान उशीर झाल्यानंतर का होईना आम्ही इथं पोचलोय, याचा अर्थ हे सरकार जनतेमध्ये जाऊन आणि लोकांमध्ये जाऊन काम करणारं सरकार आहे। आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की कार्यक्रमाला उशीर होऊन देखील आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी थांबला। रायगड जिल्ह्याचा विकास करणं, पनवेलचा विकास करणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि म्हणून आपण तुम्हाला आणि प्रशांतजींना आणि महेशजींना शब्द देतो की सरकारकडनं तुम्हाला काहीही कमी पडणार नाही, याची जबाबदारी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी स्वीकारलेली आहे। आणि बरोबर 3 मिनिटं संपताना मी माझं भाषण संपवलेलं आहे हे देखील सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। इसके साथ ही 650 करोड़ रुपए के विकास कार्यों का शिलान्यास विधायक प्रशांत ठाकुर ने किया। या ठिकाणी उपस्थित असणारे रामदास शेवाळेजी, परेश ठाकूर, माजी महापौर डॉक्टर कविता चोतमोलजी, पनवेल महापालिकेचे आयुक्त प्रशासक गणेश देशमुख साहेब, मंचावरती उपस्थित असणारे आमचे सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर सहकारी, उपस्थित असणारे या परिसरातील आमचे सर्व लोकप्रतिनिधी, उपस्थित सर्व या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे समोरचे सर्व आपण पदाधिकारी, सहकारी, कार्यकर्ते, या कळंबोली आणि परिसरातील आणि या अहिल्यादेवी होळकर भवनाच्या साठी उपस्थित असणारे पनवेल, नवी मुंबई आणि संपूर्ण परिसरातील आपण सर्व रहिवासी भगिनी आणि बंधूंनो, मी सगळ्यात आधी आपणा सर्वांच्या वतीनं मंचावरच्या सर्व मान्यवरांचं, रवींद्र चव्हाण साहेब, आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून हा सोहळा अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा असा आहे। कार्यक्रमाला उशीर झालाय आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांची उत्कंठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे। खरं तर पालकमंत्री उदयजी सामंत साहेब हे काही थोड्या वेळात या ठिकाणी मंचावरती येत आहेत। आपल्या माजी पालकमंत्री आदितीताई तटकरे या देखील इथं मंचावरती अगदी थोड्या वेळात या ठिकाणी येत आहेत। आपले माजी पालकमंत्री पण आम्हा सर्वांचे पालक चव्हाण साहेब व्यासपीठावरती उपस्थित आहेत। मी या ठिकाणी पनवेल महापालिकेचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांच्या माध्यमातून आजचा हा एक भव्य असा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या समोर संपन्न होतोय की ज्या ठिकाणी एकाच वेळेला 650 कोटी रुपयाची विकास कामं संपूर्ण पनवेल महापालिका परिसरामध्ये एकाच वेळेला सुरू होत आहेत।
मी या ठिकाणी पनवेल महापालिकेचं मनापासून अभिनंदन करतो आणि ज्यांनी ज्यांनी या सर्व कार्यक्रमांच्यासाठी पाठपुरावा केला आहे त्या आमच्या सर्व सहकार्यांचं महापौर या व्यासपीठावरती आहेत, सभागृह नेते व्यासपीठावरती आहेत, नगरसेवक नगरसेविका व्यासपीठावरती आहेत. मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. या ते अर्थमंत्री झाल्यावर त्यांच्या पुढे पनवेल महापालिकेच्या वतीनं मागणी करून ती बैठक झाली आणि मग देवेंद्र फडणवीस साहेबांनी मान्य केलं की जर महापालिकेची मागणी योग्य आहे तर या महापालिकेला तिच्या हक्काचं अनुदान मिळालंच पाहिजे. इतर कोणी मागेल काय होईल पण त्यांच्या हक्काचं त्यांना मिळालं पाहिजे. मागणी केली आणि मग मान्य झालेलं अनुदान या ठिकाणी भगिनी आहेत, बंधू आहेत. पनवेल महापालिकेचा अधिकार या ठिकाणी देवेंद्र भाऊंनी आपल्याला दिला. 434 कोटीचं अनुदान 23-24 या वर्षामध्ये एका वर्षाचं पनवेल महापालिकेला मिळालंय आणि याची आता सुरुवात दरवर्षी हे अनुदान वाढत राहणार आहे. आणि याच्या माध्यमातून आज मी आपल्याला एक आकडा सांगितला, 649 कोटीच्या विकास कामांना सुरुवात होते आहे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून एक या ठिकाणी समाधानाची बाब आहे की आपले नेते आपल्यासाठी भांडतात. या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री त्या सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचं आपल्याला कायम सहकार्य मिळत राहिलंय. मग ते राज्य सरकारचा निधी आपल्याला मिळण्याच्या दृष्टिकोनातून महापालिकेला वेगवेगळ्या पद्धतीची अनुदानं मिळाली आहेत. पनवेल महापालिकेच्या हद्दीमध्ये MMRDAच्या माध्यमातून देखील शिंदे साहेबांनी या ठिकाणी आपल्याला साधारणपणानं एकूण मिळून 10 कोटी नगर विकासाचं अनुदान आणि MMRDAच्या माध्यमातून 17 कोटीचं अनुदान 27 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आपल्याला दिले. आणि वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन सातत्यानं आपल्या सर्वांना मिळतंय. अजितदादा आज अर्थमंत्री आहेत, त्यांच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना सहकार्य मिळतंय. सगळं माप झुकतं माप रमेशांना दिलं नाही, प्रकाशांना. शेवट या परिसरामध्ये काम करत असताना सगळे राजकीय जोडे बाजूला ठेवून या परिसराच्या विकासासाठी सर्वाधिक मदत राज्य सरकारच्या माध्यमातून कोणी केली असेल या तिन्ही मंत्र्यांनी केलेली आणि आपण नाकारून चालणार नाही. कार्यकर्त्याला बळ देणारे आणि कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये अधिक या परिसरामध्ये काम करणारे मंत्री महोदय उशीर झाला म्हणून तरी देखील या ठिकाणी उपस्थित आहे. मी या परिसराच्या लोकप्रतिनिधी म्हणून मी खास करून यांचं मनस्वी आभार व्यक्त करतो. तिन्ही मंत्र्यांचं, मान्य प्रशांत शेठ ठाकूर आणि खास करून रामशेठ लोकनेते रामशेठ ठाकूर यांना देखील मनस्वी धन्यवाद देतो. कारण या पनवेलच्या विकासामध्ये सर्वाधिक जास्त वाटा कुणाचा असेल तर या ठाकूर परिवारांचा आहे आणि आपण नाकारून चालणार नाही. त्यामुळं येणाऱ्या कालावधीमध्ये या भागामध्ये विकास होत असताना आपण सगळेजण आपण आपला हा परिसर विकासात्मक पाहतोय, परंतु हा विकास होत असताना राज्य सरकारने मदत केलेली ती देखील आपण विसरता कामा नये हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे. पुनश्च एकदा या सगळ्या कामामध्ये ज्यांचा सहभाग राहिला आहे त्यांना मनस्वी धन्यवाद देतो. माझे विचार थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2015-16 साली स्थापित झालेल्या महानगरपालिकेमध्ये आज इतक्या वेगाने विकास कामं होत असल्याचा एक अभिमान आणि आनंद निश्चितपणाने आमच्यासारख्या सर्वच लोकप्रतिनिधींना त्या निमित्ताने आहे. नव्याने स्थापन झालेल्या महानगरपालिकेसमोर काय काय आव्हानं असतात ही निश्चितपणाने तुम्ही आम्ही सर्वच जण जाणतो. पण आज खऱ्या अर्थानं महायुतीच्या या सरकारच्या कालावधीमध्ये ज्याचा उल्लेख मगाशी बाळणे साहेबांनी या ठिकाणी केला की रवींद्र चव्हाण साहेबांच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आणि तदनंतर आत्ता महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या विकास कामांना त्यानिमित्ताने आपल्याला गती देता आली. कोविडच्या कालावधीमध्ये नक्कीच विकास कामं जरीही आपली कुठं ना कुठं थांबली असतील तरीही आरोग्य सेवा बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनीच त्या ठिकाणी एकत्रितपणाने काम केलं. आज खऱ्या अर्थानं या विविध विकास कामांचं भूमिपूजन होत असताना प्रशांतभाई आपण असाल, आपले सर्व सहकारी असतील, आपलेही मनापासूनचे ऋण व्यक्त करते. कारण ज्या वेळेला महानगरपालिका नवीन स्थापन होत असते त्यांच्या समोरचे वेगवेगळे आव्हानं असतात. मॅनपॉवर कमी असते, यंत्रणा कमी असते. नव्याने ज्या वेळेला एखादं शहर विकसित होत असतं त्यावेळेला त्याची जनगणना ही त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं झालेली नसते. लगतच नवी मुंबईसारखी एक महानगरपालिका असते जी इतकी विकसित आहे की मग इथल्याही नागरिकांना वाटत असतं की अनेकदा नवी मुंबई आणि पनवेल हे वेगवेगळे क्षेत्र आहे हे ओळखणंच त्या ठिकाणी अवघड असतं. आणि ज्या पद्धतीनं आपलं इंटरनॅशनल एअरपोर्ट आलेलं आहे
आणि सगळ्यांनाच असं वाटतं की हा संबंध परिसर एकत्रित आहे, त्यावेळेला पनवेलसारखी महानगरपालिका ही स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करणं हे एखादा लोकप्रतिनिधी ज्या वेळेला तितक्याच दूरदृष्टीचा उपलब्ध होतो त्याच वेळेला शक्य होत असतं. आणि म्हणूनच मी आपले या निमित्ताने मनापासूनचे अभिनंदन करते की आपल्या मार्गदर्शनाखाली आज माजी महापौरसुद्धा आहेत, त्यांचे सर्व सहकारी आहेत. आपण सर्वांनी एक दृष्टिकोन ठेवला आणि खऱ्या अर्थानं नवी मुंबईची महानगरपालिकेची जशी इमारत आहे त्याच्यात तोडीस तोड महानगरपालिकेची इमारत ही आपल्याही पनवेल महानगरपालिकेची असावी असं उद्दिष्ट आपण त्या निमित्ताने ठेवलं आणि त्याचंही भूमिपूजन आपण फडणवीस साहेबांच्या हस्ते त्यावेळेला केलं आणि ते काम अतिशय गतिमान पद्धतीनं सुरू आहे. काम या भागामधील असणारा संपर्क आणि आमच्यासारख्या प्रत्येकाला घेऊन चालणारे असे आप्पा बारणेजी, आप्पा बाणेंना आपण आपल्या माध्यमातून या भागामधून नेहमीच सातत्याने महायुतीच्या माध्यमातून लोकसंपर्क आणि या माध्यमातून सातत्याने सर्व भागामध्ये असणारा आपला संपर्क आणि खऱ्या अर्थाने एक चांगला खासदार ज्याला म्हणतात त्या पद्धतीने आपण काम करताय. आपण या भागामध्ये 2024ला पुन्हा एकदा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना आम्हाला पंतप्रधान बनवण्यासाठी या भागातून आप्पांसारखं एक चांगलं नेतृत्व तुम्हाला आम्हाला सर्वांना पुढे न्यायचं आहे. आणि मला खात्री आहे की आपण सर्वजण आणि या भागातील आणि पनवेल शहरामधून आपणा सर्वांच्या मदतीने त्यांना विक्रमी मतदान या भागातून होईल यात काही शंका नाही. पुन्हा एकदा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा देखणा कार्यक्रम पनवेल महानगरपालिका आणि त्याचबरोबर या भागातील लोकप्रिय आमदार आदरणीय प्रशांतजी ठाकूर यांच्या नेतृत्वामध्ये आणि त्यांच्या देखरेखीखाली ही पनवेल महानगरपालिका येणाऱ्या काळामध्ये अतिशय विकासात्मकदृष्ट्या अतिशय सुदृढ हो एवढीच सर्वांच्या वतीने विनंती करतो. धन्यवाद. एक भव्य भवन इथं उभा राहत आहे तर आवाज आपला कसा पाहिजे? येळकोट 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 येळकोट. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा. आज गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या सर्वांची भावना होती की नवी मुंबईमध्ये पनवेल परिसरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या नावानं एक भवन उभा राहावं की ज्या भवनामध्ये एक चांगलं वाचनालय, चांगली लायब्ररी असावी. हे स्वप्न या पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार माननीय प्रशांतदादा ठाकूर यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण होत आहे. मी समाजाच्या वतीनं त्यांना मनापासून धन्यवाद देतो. मोनिकाताई सातत्यानं या विषयाचा पाठपुरावा करत होत्या. या भवनाचं भूमिपूजन करण्यासाठी आपल्या राज्याचे बांधकाम मंत्री, ज्यांच्याकडे बांधकाम खातं यासाठीच आलं की शिवसेना आणि भाजप यामध्ये पहिला पूल टाकण्याचं काम ज्यांनी केलं ते माननीय रवींद्र चव्हाण साहेब. पूल टाकल्याशिवाय माणूस जवळ येत नाही आणि त्यांनी पहिला पूल टाकला म्हणून कदाचित साहेबांनी त्यांच्याकडे बांधकाम खातं दिलं असेल की जे आज राज्यामध्ये सगळीकडं मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांचं जाळं निर्माण करतायत. वीडियो जर्नलिस्ट मुसायद साथ पंकज बिरवंशी की रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई.